आपल्या विद्यालयात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाचे स्वागत व इयत्ता 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष साहेब, माननीय चेअरमन साहेब व संपूर्ण संचालक मंडळाचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करतो। यानंतर भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने केली जाते। मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करावे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित डॉक्टर श्री संजय कळंकर, प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते साहेब यांचं स्वागत आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीयुत एन जी पाटील सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर इयत्ता 10वी मुलींमध्ये प्रथम कुमारी नक्षत्रा दिवाकर पाटील या विद्यार्थिनीने मंचावर यायचे। ही विद्यार्थिनी इयत्ता 10वीत पहिली आली आहे मुलींमधून। यानंतर इयत्ता 12वी मध्ये मुलींमध्ये प्रथम येणारी मुलगी मेघना श्रीराम पाटील या विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय कळमरकर सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर विशाल विजय राठोड या विद्यार्थ्याला दादासो योगेशराव माधवराव पाटील यांच्याकडनं देखील रोख स्वरूपात बक्षीस दिलेलं आहे। ते मी या ठिकाणी विद्यालयाचे चेअरमन आदरणीय नानासाहेबांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचा या ठिकाणी गुणगौरव करायचा आहे। इयत्ता 12वी मुलांमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी आहे चिरंजीव कल्पेश मंगेश देवरे। या विद्यार्थ्याचा गुणगौरव या ठिकाणी विद्यालयाचे स्थानिक चेअरमन आदरणीय अण्णासाहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर इयत्ता 12
11वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी संस्थेच्या वतीने रोख स्वरूपात बक्षीस प्रथम येणारे 5 विद्यार्थ्यांना, इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने रोख स्वरूपात 501 रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। यासाठी सर्वप्रथम कुमारी पाटील मेघना श्रीराम या विद्यार्थिनीला 69.83 गुण मिळालेले आहेत। या विद्यार्थिनी मंचावर यायचंय पालकांसह। या विद्यार्थिनीला विद्यालयाचे स्थानिक चेअरमन आदरणीय अण्णासाहेबांनी देखील रोख स्वरूपात 251 रुपये बक्षीस दिलेले आहे। या विद्यार्थ्यांचा सत्कार आदरणीय नानासो विटी जोशी साहेबांनी या ठिकाणी करावा असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर या विद्यार्थिनीला मराठी आणि भूगोल या विषयात देखील ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे। सगळ्यात जास्त गुण या विद्यार्थिनीला मिळाले आहेत। यासाठी मराठीसाठी प्रकाश बुधाड ठाकूर यांच्या वतीने स्मरणार्थ 201 रुपये व भूगोल या विषयासाठी भगवान साळुंके यांच्या स्मरणार्थ 201 रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तेही बक्षीस नानासाहेबांनी द्यावे असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर द्वितीय क्रमांकाला निकम माधुरी राजू या विद्यार्थीला 68% गुण मिळालेले आहेत। या विद्यार्थ्यांनी मंचावर यायचे पालकांसह। या विद्यार्थिनीचा सत्कार नानासाहेब देवरे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। या विद्यार्थिनीला इतिहास या विषयात देखील ती प्रथम आलेली आहे। तिला रोख स्वरूपात युवराज डुगडू पद्मे यांच्याकडनं 201 रुपये रोख स्वरूपात देण्यात आले आहेत। यानंतर चौहान धनश्री अर्जुन ही विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिला 66.50% गुण मिळालेले आहेत। मी या ठिकाणी मालपुरे सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करायचा। पालकांनी या ठिकाणी कृपया करून मंचावर यायचे। यानंतर सुतार निकिता कैलास ही विद्यार्थिनी चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिला 66% गुण मिळालेले आहेत। खलील दादांनी या ठिकाणी या विद्यार्थिनीचं कौतुक करावं असं मी त्यांना विनंती करतो। पाटील शिवानी जगन्नाथ ही विद्यार्थी पंचक्रमाने 65 गुणांनी या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहे। हिचा सत्कार या ठिकाणी योगेश माधवराव डॉक्टरांनी या ठिकाणी करावा असं पिढी आणि आताची पिढी यातला जो काही फरक आहे तो देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितला। आणि आजची काळाची गरज, जे काही टॅलेंट आपल्यामध्ये असेल, ते चित्रकलेचं असेल, खेळण्याचं असेल, विज्ञानाचं असेल, म्हणजे जे काही असेल त्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं पाहिजे। अशा पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली मांडणी या ठिकाणी केली। काही उदाहरणं देऊन त्यांनी मांडणी केली, वस्तुस्थिती पाहून त्यांनी मांडणी केली। त्यांनी फेसबुक इंस्टाग्रामबद्दलही आपल्याला या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावर फिरतात, अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्यानं होतात आणि म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती, विशेषतः ते विद्यार्थी म्हणजे कॉलेजमध्ये आणि हायस्कूलमध्ये त्यांचे कार्यक्रम असतात जास्त करून, आणि काही मग वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून देखील त्यांचे व्याख्यानं होतात। त्यांना पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी 30 मुली आपल्याला महाराष्ट्रावरून बाहेर जाताना त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या नशिबी काय अवस्था झाली हे त्यांनी सांगितलं। म्हणून त्यांच्यापासून आपण सगळ्यांनी शिकायचं आहे की मोबाईल किती वापरायचा, कसा वापरायचा, आणि पालकांनी सुद्धा किती त्याबद्दल काळजी घ्यावी, शिक्षकांनी काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टींचं अनुभव असं मार्गदर्शक डॉक्टर साहेबांनी त्यांच्या अनुभवातून, म्हणजे त्यांनी जे काही बघितलं आहे, वाचलं आहे, त्यातून त्यांनी या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं। निश्चितपणानं आपण या विचार करा। आज खरं म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम होता, बऱ्याच दिवसापासून ठरलेला होता आणि आज कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि सकाळपासून वाटतं पाचोऱ्याला पाऊस नव्हता, नांद्र्यापासून आपल्या पाऊस पाऊस सुरू झाला आणि म्हणून थोडं काही लोकांना बाहेर जमावं लागलं।
गैरसोयी देखील या ठिकाणी झालेली आहे. परंतु अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.